नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। डहाणू तालुक्यातील कासा येथे दुसऱ्या वर्षी फेस्टिवलची सुरुवात। पालघर जिल्ह्यातील कासा ग्रामीण भाग असल्यानं गोर गरीब आदिवासींना मनोरंजनासाठी मुंबई यासारख्या ठिकाणी यावर जावे लागते, परंतु गोरगरीब कुठे जाणार? त्यासाठी फेस्टिवल आयोजकांनी मनोरंजनासह प्रत्येक कलाक्रीडांच्या ज्ञान मिळावे यासाठी कासा येथील आचार्य भिसे विद्यालयाचे पटांगणात भव्य फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले व 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार आहे। या फेस्टिवलमध्ये कासा येथील जवळपासचे यूट्यूब कलाकारांना वाव मिळावा म्हणून तसेच अनेक शालेय तसेच बाहेरील कलाकार यांचे सांस्कृतिक चित्रशैली, पारंपरिक नृत्य, खाद्य संस्कृत असे अनेक कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमासाठी दरवर्षी लाखो भाविक मनोरंजनासाठी येत असतात व या वर्षी गर्दी वाढण्याची शक्यता। यासाठी आयोजकांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम होणार असल्याचं सांगितले व पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी फेस्टिवलसाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चांगले होण्याचे सांगितले। पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी पुढे सांगितले की पत्रकारांनीही कार्यक्रम शांततेत पार पाडावे असे त्यांनी जनतेला आव्हान केले आहे। तसेच आयोजकांनी 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्यांसाठी फ्री पार्किंग ठेवली आहे व विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व अनेक प्रकारचे स्टॉल्स तसेच खेळण्याचे सामान पाळणे असून त्याच्या जनतेने सहकार्य करून शांततेत 3 दिवस पार पाडावे असे आयोजकांनीही सांगितलेले आहे। या कासा फेस्टिवल 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी रात्री 2 वाजेपर्यंत चालणार असल्याचे सांगितले। विशेष म्हणजे या फेस्टिवल कार्यक्रमाला दिग्गज राजकीय नेते, शासकीय अधिकारी, प्रसिद्ध गायक, टीव्ही कलाकार, गायक लावणं, स्थानिक यूट्यूब कलाकारांचे मनोरंजन आपल्याला व प्रेक्षकांना आकर्षक पाहण्यास मिळणार आहे। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघ रिपोर्ट।